प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. इंदोरकडे गेलो ना मध्य प्रदेश मध्ये एका माणसाच्या वाढदिवसाला मी अभंग घेतला, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. काय लोक म्हणू लागले, टाळ्या वाजू लागले. महाराज म्हणले साहेबाचे उपकार आहेत, इकास आणला नाही म्हणले, सगळ्या इकास आमच्या गावाला आणला. माणसं म्हणले महाराज जेवून जाणार, आता इतक्या लांब कसं जाता तुम्ही. म्हणून जेवाय गेलो आणि मधी बसलो. बाईला म्हणलं, बाई दीदी ताई लई माणसं नाव घ्यायलेत मालकाचं उपकार म्हणून. हा तुमच्यासाठी काय केलं. ती म्हणली महाराज मालकाचा मयावर उपकार आहे. मालकाने एवढे पक्ष बदलले, फक्त मला बदललं नाही. कीर्तन कळालं. एक देशी जीव कळा, हा सोयरा सकळांचा या पायित कीर्तन आहे. म्हणून 4 महिने चातुर्मास सप्ताह पडला नाही पाहिजे, सप्ताह रुकला नाही पाहिजे, इना टेकला नाही पाहिजे, पंग सोडली नाही पाहिजे. कीर्तन कळालं का. आणि चंद्र सूर्य तोपर्यंत हे कार्यक्रम चालला पाहिजे. झाले 43 वर्ष झाले. आणखी 7 वर्ष राहिलेत, 50 वर्ष झाले की असा सुवर्ण महोत्सव करू. ह्या घनसावंगी तालुक्यात कार्यक्रम झाला नाही पाहिजे. किती वर्ष बाकी आहेत. 7 वर्ष बाकी आहेत, 50 वर्ष व्हायला. 7 दिवस गुडिया, दारासमोर रांगोळ्या, घरोघर दिवे. कीर्तन कळालं ना. आणि आपल्या जेवढ्या बाई लेखीन एवढ्या सप्त्याला आल्या पाहिजे. पण मी 7 वर्ष बचावं आणि तुम्ही तारीख ठेवावं. नाही तर उद्या म्हणता लई बोलाले बदला. हे करूत. एक देशी जीव कळा, एक ठेवा, एक ठेवा, बस विचार ठेवा. म्हणून 3 चरण लॉग झाले. आता राहिले 1 चरण. तुम्ही एक भाव जर ठेवला, शरीर जर अंग झालं, कीर्तन कळालं ना. तुम्ही एकीकरण जर केलं तर तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठं बी जा, कोण्या ठिकाणी बी जा आणि कोण्या देशात बी जा आणि कुठेही बसा, तुम्हाला भीतीच नाही. का लागा निर्भीडपणे तुम्ही जीवन जगू शकता. हे सायळकर सांगत नाही, हे अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे तुका म्हणे उरला तुका म्हणे
अभंगाचं 4थं चरण आहे आणि 11 वाजली. बरोबर आहे का? 8:30ला राईट भजन सुरू झाले. हा, आणि माझं काम कसं असतंय, कोण्याही गावाला हे पा टायमाला येतो, टायमाला कीर्तन सोडतो. हा, उगो कोण्याही टायमाला असं करीत नाही. बरोबर 1.5 ते 1.25 तास, आणि आणखी अर्धा तास नाही, घंटाभर बोलतो. हा, मला टीव्ही वाले म्हणू लागले 120 मिनिट बोला. मी म्हणलं 240 मिनिट बोलतो. सांगा ना. पण माणूस उठलं की शिंगनळ पडलं. बरोबर आहे? मांडी मोडली की शिंगनळ पडलं. जांभळी दिली की गाडी स्टेशन मध्ये आलीच. किती करायचं नाही, उठून चालेत, इकडं चाले, तसं नाही. आचारसंहिता बघा ना. तू का म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळी. आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. भीतीच नाही. या हे मोठा माणूस बघा. आता काही भजने 2 चाकीवर आली बघा. चारच बोट. टायर किती रुंद आहे? 4 इंच. तुम्हाला वाटतंय भजन सोपं आहे? नाही गंगाराम, सोपं नाही. काय काय म्हणजे बालासाहेबाला एका चालीला कुठं 5,000. तसा कसा बोललास कोंडीबा? कुणाला बोलायलास तू? तुला 10,000 देतो, उठ आणि ये माईक पशी बोल. उठ. सोपं नाही महाराज. तुम्हाला वाटतंय भजन सोपं नाही? भक्ती ते कठीण, हे सोपं नाही भजन. उठा, बसा, बोला इथं माईक. काय काय म्हणजे लई सोपं. तू आगा फुटक्या फसाकडे हाणू नको तू. हा, ही आमची माती, हे आपलेच माणसं हिंदूचे म्हणते. हा, बघा जीवन आता रात्रांनी फिरायलेत, हे लक्षात ठेवा. पण भीतीच नाही ना. 2 तास का होईना. तुका म्हणे उरला देव आणि गेला भेव त्या काळी. काळात भीतीच नाही. म्हणून चांगलं वागा. काकड्या चातुर्मासाची समाप्ती. कीर्तन कळालं ना? काल्याची सांगता आणि करुणाची सुद्धा समाप्ती झाली पाहिजे. खलास, एकही माणूस दगावला नाही पाहिजे. ह्याची दक्षता ठेवा सगळेजण. काळजी करा, सहकार्य करा, निर्व्यसनी बना, बस. आणि माईबापाला म्हणा. आता हे आम्हाला कीर्तन करावं लागेल येत ना 13वीचे. हे करमणूक धंदा म्हणून. हा, हे लक्षात ठेवा. चांगलं वागा. आणि बायला सांगालो माय मालकाला नीट बोला. हा, डोसकं दाब म्हणलं तर नरड दाबायची तयारी. लबाड नाही हो. काय नाक तुटायचं. माणूस म्हणलं तू ह्या पाया पडतो तिकडे जाय. ही अवकळ आहे महाराज. हा, म्हणून माई बापाला माना. आणि हीच विष्णूची जिंदे बाप को रोटी न देवे, मेरे बात पछता मुठ पर चावल दाबे गटके, कौआ बाप बुलावे रे। अनाड़ी दुनिया बदन बिना कैसे करियो, 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 अनाड़ी दुनिया
छला घातला तरी अंगावर नाही. आणि काय नवलय सगळ्या मिळून घातला तर बघाले काय ह्या काढ यस का नो. आता मी इंग्लिश बी शिकलो. हा कवर येड्यावणी राहू. कीर्तन कळालं ना. बघा हा जितेपणी बापाला माना, मेल्यावर उग पिंडदान करू नका. जिथे नाही अन्न मेले. मेल्यावर काय उपयोग आहे. हा माईला नीट बोलनात. माईला म्हणते माय ती कुठं गेली या, मातीत गेली या चिपडा कुठला. हे अवघड झालं महाराज. म्हणून हे रोग आलेत. तुका म्हणे पापेन येती रोगाची आणि मग बाया म्हणाल्या आता माय काय होतंय भजन केल्यानं, वाजला टाळण पडला काळ. हे लोबान नाही. हा चांगलं वागा, कोरोना मुक्त झाला पाहिजे. आणि जालना जिल्ह्याच्या आपले टोपे साहेबाचा शिवाचा वाटा आहे. आरोग्य हे लस निर्वेशनी हे लक्षात ठेवा. हे चांगलं सहकार्य केलं त्या माणसानं. स्वाभिमान ठेवा, हे लक्षात ठेवत जा कधी बी. म्हणून चांगलं झालं पाहिजे आणि शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आला 2 दिवसावर सप्ताह. हा म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाण ठोब्बा रुक्माई माऊलीचं भजन शेवटची एक चाल, एकही माणूस उठला नाही पाहिजे. पुढची सूचना झाल्यानंतरच माणूस उठा. एवढंच लेकराचं ऐका. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. हरिभक्तपरायण मोतीरामजी महाराज कदम संगीतालंकार पूर्ण आणि ब्रह्मदेव महाराज यांची सुसरावी अशी चालू होईल. कृपया तुका म्हणे उरला देव, 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 तुका म्हणे उरला देवा, तुका म्हणे उरला
प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.